मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता ईदच्या आनंदाने झाली। अकोल्यात 31 मार्च रोजी ईद उल फित्रचा सण अत्यंत उत्साह आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला। अकोला शहरातील ऐतिहासिक हरिहर पेठ येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली। पहाटेपासूनच मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मशिदीमध्ये दाखल होऊ लागले होते। रमजान महिन्याच्या उपवासानंतर आलेल्या या आनंदाच्या सणासाठी शहरभरात उत्साहाचे वातावरण होते। यावेळी मौलाना मुफ्ती आजम बरार गुलाम मुस्तफा साहब यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नमाज पठण करण्यात आले। ईदच्या अरबी खुतपठणाची जबाबदारी सय्यद फैजानुद्दीन यांनी पार पाडली। त्यानंतर काझी काझीमुद्दीन खातीब साहब यांनी सामूहिक दुआ केली। नमाजासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते। डोक्यावर हिरवा आणि पांढरा फेटा, पठाणी कुर्ता, इस्लामी टोपी अशा वेशभूषेत अबालवृद्धांनी हजेरी लावली होती। ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव परस्परांना मिठी मारून ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या। यानंतर घरोघरी गोडधोड पक्वानांचे आदान प्रदान करत एकमेकांचे स्वागत करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता कॅमेरामॅन हंझाला अमीन सोबत मोहम्मद जुनैद, अकोला।